वेलकम. परत मी तुमचे एकदा स्वागत करतो. वर्ग 9वा इतिहास व राज्यशास्त्र याचा अभ्यास आपण यावर्षी करणार आहोत. मागल्या प्रकरणात इतिहासाची साधनं याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला दिसतो. यानंतर दुसरं प्रकरण आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, कारण की हे प्रकरण आहे कोणतं की भारत 1960 नंतरच्या घडामोडी, म्हणजे 1960 नंतर जो इतिहास आपण शिकणार आहोत 1960 ते 2002. तर 1960 नंतर कोणकोणत्या घडामोडी भारतात महत्वाच्या घडल्यात, अशा कोणत्या घटना घडल्यात की ज्याचा परिणाम इतिहासावर झालेला दिसतो, त्याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आपल्याला कल्पना आहे की 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि खऱ्या अर्थानं आपण सार्वभौम झालो ते म्हणजे 1950. 26 जानेवारी 1950 हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आणि त्या अर्थाने 1950 पासून खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य झालो. भारत हा एक बहुजिन्सी असलेला देश आहे. अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे लोक भारतात गुण्यागोविंदाने राहताना आपल्याला दिसत आहे. याला असं म्हटलं जाते की भारत हा एक बहुजिन्सी देश आहे. भारत स्वतंत्र झाला, सार्वभौमही झाला. मग त्यानंतर भारतासमोर अनेक समस्या होत्या. सर्वात मोठी समस्या होती ती म्हणजे आर्थिक दारिद्र्य भारतात मोठ्या प्रमाणात होतं. आर्थिक विकास शून्य होता असं म्हटलं तरी चालेल. मग अशा परिस्थितीत देश आपल्याकडे आला, स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. मग देशात या सर्व गोष्टींवर मात करणं महत्वाचं होतं. या सर्व संकटातून मार्ग काढणं महत्वाचं होतं. त्यासाठी भारत सरकारने नियोजन आयोगाची स्थापना केलेली दिसते. नियोजन आयोगाची जी स्थापना झाली त्या नियोजन आयोगाच्या स्थापनेमुळे भारताला आपली प्रगती करणं शक्य झालं असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर औद्योगिक धोरण असं राबवलं की ज्या माध्यमातून की त्या औद्योगिक धोरणामुळे भारताचा आर्थिक विकास होण्यास आपल्याला मदत झाली. आणि या दोन गोष्टींमुळे म्हणजे एक नियोजन आयोगाची स्थापना आणि दुसरे औद्योगिक धोरण, यामुळे भारतातील दारिद्र्य कसं कमी होईल, देश आर्थिक सुबत्तेच्या दिशेने कसा वाटचाल करेल, यासाठी अनेक प्रयत्न या काळात झालेले आपल्याला दिसतात. एवढंच नाही, नुसता आर्थिक प्रश्न असेल किंवा प्रगती असेल हेच नाही, तर समाजातील जो दुर्बल घटक आहे, जो वंचित घटक होता, जो विकासापासून फार लांब होता, याच्याही विकासाचे प्रयत्न भारतात या दरम्यान झालेले आपल्याला दिसतात. की ज्यामुळे जो दुर्बल घटक होता आपल्याला दिसतो आहे त्यानेही नंतरच्या काळात चांगल्यापैकी प्रगती भारतात केली. भारतातलं दारिद्र्य कमी होण्याचा प्रयत्न या काळात केला गेलेला आपल्याला दिसतो आहे. यानंतरचा महत्वाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे ते म्हणजे 1960चं शतक. 1960च्या शतकात आपल्याला सर्वात महत्वाची घटना, भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाची सूत्र सांभाळली. आणि 1960च्या दशकात अनेक महत्वाच्या घटना घडलेल्या आपल्याला दिसतात. पंडित नेहरूंचा कालखंड अत्यंत महत्वाचा असलेला आपल्याला दिसतो. सर्व बाबतीत आपण हळूहळू त्याकडे जाऊ. 1960च्या दशकात सर्वात महत्वाची घटना आधी घडली ती म्हणजे काय, तर दीव दमण आणि गोवा हे जे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते, हे दोन्ही प्रदेश हे 1960 ला भारताच्या संघराज्यात सामील झाले. एक महत्वाची घटना 60च्या दशकात सर्वात आधी घडलेली आपल्याला दिसते. त्यानंतर 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि 1950 ला चीन स्वतंत्र झाला. 1950 पासून चीन आणि भारत यांच्यात कुरबुरी सुरूच होती. कुठल्या ना कुठल्या बाबतीत संघर्ष होताच आणि संघर्ष महत्वाचा होता तो म्हणजे मॅकमोहन रेषा. जी मॅकमोहन रेषा इंग्रजांनी डिवाइड करून दिलेली दिसते किंवा इंग्रजांनी तेव्हा त्या मॅकमोहन रेषेवरून भारताची सीमा आणि चीनची सीमा ठरवलेली आपल्याला दिसते. ज्या मॅकमोहन रेषेवरून संघर्ष झाला तो आपण या आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊ. 1962 मध्ये जे चीन आणि भारताचं युद्ध झालं ते मॅकमोहन रेषेवरून. ती मॅकमोहन रेषा जेव्हा इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिलं तेव्हाच त्या मॅकमोहन रेषेचा जन्म झाला असंही म्हणतात. ही मॅकमोहन रेषा नेमकी आहे कुठे, तर अरुणाचल प्रदेशच्या वरच्या भागात तुम्हाला ही मॅकमोहन रेषा दिसते आहे. अरुणाचल प्रदेशचा जो आपला भारताचा भाग आहे त्याच्या उत्तरेला आपल्याला ही मॅकमोहन रेषा आपल्याला दिसते आहे. लक्षात घ्या तुम्ही, ही मॅकमोहन रेषा ही जी दिसते आहे ही मॅकमोहन रेषा आहे. आणि याच रेषेवर 1962 ला भारत आणि चीन यांच्यात युद्ध झालेलं आपल्याला दिसते आहे. 1962 ला जे मॅकमोहन रेषेवरून चीन आणि भारतांच्यात युद्ध झालेलं आपल्याला दिसते आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून आपण पाहिलं की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शपथ घेतली आणि देशाचे
नेतृत्व केले. हे करत असताना त्यांनी सर्वात महत्वाचे जे की त्यांचे काम आहे त्यापैकी भारताचं परराष्ट्र धोरण, असं म्हणतात की भारताच्या परराष्ट्र धोरणाचे प्रणेते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचं परराष्ट्र धोरण ठरवलेलं आपल्याला दिसते. ते आजही आपल्या त्याच धोरणाला आधारूनच आज भारताची विदेश नीती आजही असलेली आपल्याला दिसते. त्यानंतर आर्थिक सामाजिक जो विकास आहे या विकासासाठी सुद्धा त्यांचं धोरण अत्यंत महत्वाचं असलेलं आपल्याला दिसतंय. पंडित जवाहरलाल नेहरू 1947 ते 1964 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते आणि 1964 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू झाला. मग 1964 ला पंडित जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू झाल्यानंतर भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली 1964 ला, ते म्हणजे लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री 1964 ला भारताची सूत्र हाती घेतली आणि त्यांच्या काळात 1965 ला भारत आणि पाकिस्तान यांच्या काश्मीर प्रश्नावरून 1965 ला युद्ध झालेलं आपल्याला दिसतं. या युद्धाच्या काळात भारताचा आधार किंवा भारताचा आधारस्तंभ म्हणून एक म्हणजे सैनिक दिसतोय आपल्याला आणि दुसरं म्हणजे शेतकरी यांचं महत्व अधोरेखित झालं. आणि म्हणूनच लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिलेला आपल्याला दिसतो. 1965 जे युद्ध आहे हे युद्ध सुरू असताना या युद्धामध्ये सोव्हिएत युनियन यांनी मध्यस्थी केली आणि 1966 ला सोव्हिएत युनियनच्या या प्रांतातील ताश्कंद या शहरात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झालेला आपल्याला दिसतो. 1965 जी लढाई आहे या 1965च्या लढाईमध्ये सोव्हिएत युनियननी मध्यस्थी केली आणि त्यांच्या मध्यस्थीत 10 जानेवारी 1966 ला सोव्हिएत युनियन या ठिकाणी भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, पाकिस्तानचे अयूब खान, त्यानंतर सोव्हिएत युनियनचे अलेक्सी कोसिजिन यांच्या मध्यस्थीनेच हा ताश्कंद करार झालेला आपल्याला दिसतो. आणि ताश्कंद करार झाल्यानंतरच 2च दिवसात ताश्कंद याच ठिकाणी या भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानांचं म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालेलं आपल्याला दिसते आहे. रशियात असतानाच 11 जानेवारी 1966 ला लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालेलं आपल्याला दिसते आहे. ताश्कंदला लाल बहादूर शास्त्री निधन झालं आणि कठीण परिस्थितीत भारताचं नेतृत्व म्हणजेच भारताच्या पंतप्रधानाची सूत्र 24 जानेवारी 1966 ला इंदिरा गांधींनी घेतलेली आपल्याला दिसते की ज्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी हा कार्यभार स्वीकारला. त्यांचाही कार्यकाळ फार महत्वाचा आहे कारण त्या पदावर बसल्यानंतरच पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू झाला. जो काही संघर्ष आधीही सुरूच होता त्याला आता जरा मोठ्या प्रमाणात उग्र रूप आलेला आपल्याला दिसते. पश्चिम पाकिस्तानातील सरकार फार मोठा अत्याचार अन्याय या पूर्व पाकिस्तानातील लोकांवर करत होते. त्यामुळे साहजिकच तेही लोक कंटाळलेले होते आणि अशात त्याही लोकांनी ठरवलं की आपणही संघर्ष केला पाहिजे आणि आपणही स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. या आंदोलनाचं नेतृत्व शेख मुजीबुर रहमान या मुक्तीवाहिनीचे जे नेते होते त्यांनी केलेलं आपल्याला दिसते. आणि या प्रकरणात भारताचं सुद्धा महत्वाचं धोरण होतं किंवा भारतानं सुद्धा एक महत्वाची भूमिका पार पाडलेली आपल्याला दिसते. कारण या आंदोलनाचा फार मोठा परिणाम भारतावर सुद्धा पडत होता. भारतासमोर सुद्धा अनेक प्रश्न या संकटामुळे किंवा या प्रश्नामुळे निर्माण झाले होते. त्यामुळे साहजिकच या प्रश्नात भारताने सुद्धा हस्तक्षेप केलेला आपल्याला दिसतो आहे.
पूर्व पाकिस्तानमध्ये जे आंदोलन सुरू झालं होतं त्याचा मोठा परिणाम भारतावर झाला होता, तो म्हणजे निर्वासितांचा. धार्मिक किंवा राजकीय छळाला बळी पडून नाईलाजास्तव जेव्हा आपलं घरदार, आपला देश सोडून आपल्याला दुसऱ्या देशात आश्रयाला जावं लागते, त्यालाच आपण निर्वासित असं म्हणतो. हा त्या संघर्षाच्या वेळी ही मोठी समस्या भारतासमोर निर्माण झाली होती, कारण फार मोठ्या प्रमाणात भारतात निर्वासित आलेले आपल्याला दिसतात. याचाही परिणाम भारतावर झालेला आपल्याला दिसतो.